छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली. ज्या शहराला आपण सुरक्षित मानतो, तिथेच एका हॉटेलच्या बंद खोलीत एका महिलेच्या हतबलतेचा फायदा घेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये केवळ एका चुकीच्या खोलीचे दार ठोठावणं एका महिलेसाठी इतकं भयानक ठरेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेसोबत घडलेला हा प्रकार ऐकून संपूर्ण जिल्हा सुन्न झाला. ही घटना केवळ एका गुन्ह्याची कथा नसून ती शहरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या भीषण प्रश्नाचं जळजळीत वास्तव मांडणारी आहे. या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर असं लक्षात येतं की पीडित महिलेला पैशांची अत्यंत निकड होती. संकटाच्या काळात मदतीसाठी तिने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे धाव घेतली होती. त्या मित्राने तिला मदत करण्यासाठी रेल्वे स्टेशन जवळील एका हॉटेलमध्ये बोलावलं. तो मित्र तिथे रूम नंबर 105 मध्ये थांबलेला होता. तिथे पोहोचल्यानंतर दोघांनी मद्यप्राशन केलं आणि जेवणही केलं. काही वेळानंतर ही महिला कोणाशी तरी फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर गॅलरीत आली. मात्र फोनवर बोलून झाल्यावर जेव्हा ती पुन्हा आपल्या रूममध्ये जाण्यासाठी निघाली, तेव्हा मद्याच्या अंमलात आणि गोंधळात तिची रूम नंबर ओळखण्यात मोठी चूक झाली. ती 105 नंबर ऐवजी थेट दुसऱ्या मजल्यावर गेली आणि तिने चुकून रूम नंबर 205 चं दार वाजवलं. तिने रूम नंबर 205 चं दार ठोठावताच आतमध्ये मद्यपान करत बसलेल्या तिन्ही नराधमांनी दार उघडलं. समोर एका महिलेला एकटं पाहून त्यांच्यातील सैतान जागा झाला. काही समजण्याच्या आतच त्यांनी त्या महिलेला बळजबरीने खोलीच्या आत ओढलं आणि दरवाजाला कडी लावून घेतली. त्या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला, पण नराधमांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. भीती दाखवून त्यांनी तिला पुन्हा बळजबरीने बियर पाजली आणि त्यानंतर पहाटेपर्यंत त्या तिघांनीही तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. तो संपूर्ण काळ त्या महिलेसाठी मृत्यूच्या दाढेपेक्षा कमी नव्हता. पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास जेव्हा ते तिन्ही नराधम गाफील राहिले, तेव्हा पीडितेने जीवाच्या आकांताने तिथून स्वतःची सुटका करून घेतली. कपड्यांची आणि स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता तिने हॉटेलच्या बाहेर धाव घेतली आणि थेट वेदांत नगर पोलीस स्टेशन गाठलं. तिथे पोहोचल्यावर तिने रडत रडत पोलिसांना आपल्यावर ओढावलेला हा प्रसंग सांगितला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वेदांत नगर पोलिसांनी एका क्षणाचाही विलंब न लावता तपासाची चक्र फिरवली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 3 तासात घनश्याम राठोड, ऋषिकेश चव्हाण आणि किरण राठोड या तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या. आज हे तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. हॉटेलमध्ये अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? केवळ एका चुकीच्या दारावरची थाप एखाद्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त कशी करू शकते? ही घटना म्हणजे विकृत मानसिकतेचा कळस आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी केवळ कायदा पुरेसा आहे का, असा प्रश्न आता विचारला जातोय. पीडितेला न्याय मिळेलच, पण या घटनेने दिलेल्या जखमा कधी भरून निघतील का, हाच खरा प्रश्न आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.